Hello, friends. You know that speech writing is one of the most important part of writing skill. इयत्ता 9वी आणि 10वीच्या ॲक्टिव्हिटी शीटमधील 5वा सेक्शन जो आहे रायटिंग स्किलचा, त्यातला 5वा बी जो भाग आहे, त्यामध्ये डायलॉग रायटिंग आणि स्पीच रायटिंग हे एकमेकांना ऑर दिलेले प्रश्न आहे. तर आत्ता आपण स्पीच रायटिंग या महत्त्वाच्या भागाबद्दल चर्चा करूयात. फर्स्ट ऑफ ऑल, लेट अस सी ऑब्जेक्टिव्ह ऑफ स्पीच. To express and convey one's opinion, views, and thoughts on particular topic. It helps to enhance one's oratory skill. मित्रो, भाषणाचा खरा उद्देश म्हणजे एखाद्या विशिष्ट टॉपिकवरील आपली मते, दृष्टिकोन, विचार श्रोत्यांपर्यंत पोहोचवणे हा आहे. मार्किंग स्कीम ऑफ द ॲक्टिव्हिटी. Appropriate beginning and conclusion 1 mark. Body of the speech, it means use of given points and additional points. Use of appropriate language 2 marks. Appropriate sequence and flow of language 1 mark, and use of appropriate grammatical structure 1 mark. In this way there are 5 marks. Now let's try to understand the activity with the help of an example. Imagine that you are the captain of the school. You are asked to deliver a speech on the occasion of Sports Day. Draft a speech on sportsmanship using the following points. You may add your own points. Below that, a web has been given. See that and read the points carefully. Then start to write a speech. Speech should be written in 3 parts. Beginning of the speech, main body of the speech, and conclusion of the speech. Speech has specific beginning. Let's see model beginning of the speech. Honorable President of the function, the chief guest, respected headmaster, teachers, parents, and my beloved friends. Today we are gathered here for a special purpose. I am lucky that I have a chance to express myself. I am going to speak about sportsmanship. I hope you will listen it carefully and cooperate me. Hello friends. आपण बिगिनिंग ऑफ द स्पीच पाहिल्यानंतर वळूयात महत्त्वाचा जो भाग आहे आपल्या बॉडी ऑफ द स्पीच या भागाकडे. आता ॲक्च्युअल बॉडी ऑफ द लेटर, बॉडी ऑफ द स्पीच किंवा बॉडी ऑफ द स्टोरी ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आर्ट आहेत मित्र, कला आहेत. आणि तुम्ही जितकी इमॅजिनेशन पॉवर चांगल्या पद्धतीने तुमची असेल तितके छान पद्धतीने तुम्ही लिहू शकता. मग आपण काय करूयात की पहिल्यांदा वेगवेगळे गेम स्पोर्ट आहेत, त्यामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्यापैकी एक म्हणजे स्पोर्टमनशिप असं लिहूयात आणि त्यानंतर मग स्पोर्टमनशिपचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न करूयात. म्हणून आपण लिहायला सुरुवात करू. फ्रेंड्स, देर आर मेनी थिंग्स that are very important in every game or sport. These are, मग त्या गोष्टी कोणत्या आहेत तर ते आपण लिहूयात. पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे डिसिप्लिन. त्यानंतर स्किल, as well as will, presence of mind, honesty, punctuality,
हार्ड वर्क, एक्सेट्रा. ह्या गोष्टी प्रत्येक खेळात महत्वाच्या आहे. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये आणखी एक गोष्ट महत्वाची, ती म्हणजे स्पोर्टमनशिप. अँड above all these things, above all these things, one thing is very, very essential, very, very essential. That is स्पोर्ट्समनशिप. अशा पद्धतीने मित्र आपण काय करतो, त्या विषयापर्यंत येऊन पोहोचलोय की स्पोर्ट्समनशिप ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आता स्पोर्ट्समनशिपचा अर्थ लिहिण्याचा आपण प्रयत्न करू. त्यामध्ये आपल्याला हा जो पॉइंट्स आहे, ह्या पॉइंट्सची मदत होईल. पहा, इथे दिलेले रिस्पेक्ट फॉर रूल्स, अपोजिंग टीम, फेलो प्लेयर्स, ऑफिशियल्स. स्पोर्ट्समनशिपचाच हा अर्थ आहे. मग त्याचाच उपयोग करून आपण लिहूयात खाली. स्पोर्ट्समनशिप मीन्स, स्पोर्ट्समनशिप म्हणजे रिस्पेक्ट फॉर रूल्स, रिस्पेक्ट फॉर रूल्स, अपोजिंग टीम, फेलो प्लेयर्स, अँड ऑफिशियल्स. स्पोर्ट्समनशिपचा दिलेल्या पॉइंट्सच्या सहाय्याने आपण व्याख्येच्या स्वरूपात लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. आता आणखी आपल्या कल्पनेनुसार आपण लिहूयात. इट इज अ ट्रू बॉन्ड, इट इज अ ट्रू बॉन्ड बिटवीन a sportsman, and a sport. म्हणजे एखादा खेळाडू आणि खेळ यांच्यामधला असलेला खरा बॉन्ड, खरं बंधन म्हणजे स्पोर्ट्समनशिप, असं आपण लिहिलेलं आहे. आणखी आपल्याला काय म्हणता येईल? इट इज द क्वालिटी दॅट urges sportsman to play game by heart, to play game by heart without any cheating, कोणत्याही प्रकारची चीटिंग न करता मनापासून गेम खेळणे, यासाठी ही क्वालिटी मदत करते. आणखी काय आपल्याला लिहिता येईल? इट teaches us
ही क्वालिटी आपल्याला शिकवते टू सेलिब्रेट a victory as well as to accept a defeat. एखादा पराभव स्वीकारणे किंवा एखादा विजयाचा स्वीकार करणे, ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला स्पोर्ट्समनशिप ही गोष्ट शिकवते. इट इज अ की ऑफ सक्सेस असंही आपण म्हणू शकतो. यशाची ही गुरुकिल्ली आहे. इट इज अ की ऑफ सक्सेस. आणखी काय म्हणता येईल? इट tells us try to defeat our enemy, but salute his hard work, skill. Friends, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड़, MS धोनी, विराट कोहली, these players are ideal for everyone. हे प्लेयर्स प्रत्येकासाठी आयडियल आहे. नॉट ओनली फॉर देअर excellent games, but also their sportsmanship. पहा इथे नॉट ओनली बट ऑल्सोचा आपण वापर केलेला आहे. त्याखाली अंडरलाईन करून देखील आपण जे आपले एक्झामिनर आहेत त्यांचं लक्ष वेधून घेऊन आपल्याला ग्रामरचा 1 मार्क रिझर्व ठेवलेला आहे, त्यासाठी अपील करता येईल, बेनिफिट त्याचा मिळेल. मग आपल्याकडे एखादे एक्झाम्पल असेल या संदर्भात, तेही आपण इथे ऍड करू शकतो. पहा, It was happened many times that
Sachin was given not out. Sachin was given not out, but that great player left had left the crease or the pitch. पण ह्या महान खेळाडूने पिच सोडून दिलेलं होतं. अनेक वेळा अंपायर्स जे आहेत त्या अंपायर्सचं कन्फ्युजन झालं की हा प्लेयर बाद आहे नाही आहे, म्हणून त्यांनी नॉट आऊट दिलेलं आहे. पण या महान खेळाडूने खेळाचं मैदान सोडून देऊन ते बाहेर पॅव्हिलियनचा रस्ता पकडला आहे. दॅट इज स्पोर्ट्समनशिप. दॅट इज स्पोर्ट्समनशिप. Many times we see the player fights with his enemy. It means opponent. Competitors. Many times the player fights with his competitors or enemy, but when his opponent has any problem, the player helps him or give him helping hands. That is sportsmanship. In this way, we have given the example of sportsmanship. Then you can also give some more examples, but due to time limitation we have to also add some points. See there, good health, personality, leadership, language on and off the field, या पॉइंट्सचा देखील आपल्याला उपयोग करायचा आहे. सो खाली आपण लिहूयात, स्पोर्ट्समनशिप offers good health, personality, to the player. एखादा जो प्लेयर असतो त्या प्लेयरची चांगलं हेल्थ राहण्यासाठी, गुड हेल्थ राहण्यासाठी स्पोर्ट्समनशिप ही खूप महत्त्वाची आहे. The player becomes a leader who has sportsmanship.
who has sportsmanship. की ज्याच्याकडे स्पोर्टमनशिप असते तोच प्लेयर लिडरशिप सुद्धा चांगल्या पद्धतीने करू शकतो. Now some more points regarding the topic. It is not only useful in sports but also in life. म्हणजे ही जी क्वालिटी आहे ती क्वालिटी फक्त स्पोर्ट किंवा गेम्समध्येच आपल्याला उपयोगी नाही, तर ती आपल्या लाईफमध्ये सुद्धा उपयोगी आहे. इट टीचेस टू फेस good days as well as bad days. It helps us to live टेन्शन फ्री लाईफ. आपलं टेन्शन फ्री लाईफ जगण्यासाठी स्पोर्टमनशिप ही खूप चांगली क्वालिटी आहे. इट हेल्प्स टू तर हा पूर्णपणे कौशल्याचा भाग आहे मित्रो. मला माहिती आहे की तुम्ही खूप छान पद्धतीने लिहिता. एक मॉडेल किंवा तुम्हाला हेल्प करण्यासाठी कशा पद्धतीने आपण लिहू शकतो यासाठी आपण पाहतोय. इट हेल्प्स टू काउंट आवर एनिमीज and friends. Just the same. म्हणजे आपले शत्रू जे आहे, मित्र जे आहेत, यांना समान पद्धतीने वागवण्यासाठी सुद्धा ही क्वालिटी खूप महत्वाची आपल्याला बनते. It makes us real man in life. हीच क्वालिटी आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये एक चांगला मानव बनवते. इट मेक्स अस सक्सेसफुल ऑन द फील्ड ॲज वेल ॲज ऑफ द फील्ड असे आपण म्हणू शकतो. इट makes us successful in life. शॉर्ट मध्ये सुद्धा आपल्याला लिहिता येईल. So everyone especially every sportsman must have this magic stick. It means sportsmanship.
Every sportsman must have this magic stick. It is a treasure. It is a treasure. Please preserve it. Preserve it. And enjoy games as well as life with sportsmanship. So, best wishes to all. Third part of the speech, that is conclusion. It is also particular like beginning. See, this is one of the model of the conclusion. Now I am going to limit my speech. I hope that you might have understood my views. I really thanks to the organizer for giving me chance to speak here. I am grateful to you for listening me sincerely and carefully. Okay, thank you so much. Jai Hind, Jai Maharashtra. इन शॉर्ट स्पीच इज ॲन आर्ट. आपलं वाचन जेवढं प्रगल्भ असेल तेवढं स्पीच किंवा कोणतेही लेखन कौशल्य विकसित होत जातं. चला तर मग स्पीच रायटिंगसाठी तुम्हाला ऑल द बेस्ट अँड थँक यू सो मच फॉर वॉचिंग द व्हिडिओ.